नमस्कार मंडळी, लक्ष्मीज होम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आमच्या घरी ना माझ्या हातचे दही वडे सगळ्यांना आवडतात आणि मुलाला खास करून तर खूप जास्त आवडतात. तर तो मागे लागलाच होता आणि आईसुद्धा सारख्या बोलत होत्या की तुझ्या हातचे स्पेशल दही वडे बनव. दहीवडे तर महिन्यातून एकदा मी बनवतच असते, पण याआधी कधीच रेसिपी शूट करून चॅनलवरती अपलोड केलेली नव्हती. आणि मुलाची इच्छा सुद्धा होती की मी रेसिपी शूट करून चॅनलवरती अपलोड करावी, कारण चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपीचे व्हिडिओ तो बघत असतो आणि त्याच्याच फरमाईशवरून मस्त छान मी मऊ लुसलुशीत आणि टेस्टी असे दहीवडे बनवले होते. याआधी कधीही तुम्ही दहीवडे बनवले नसतील आणि पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा मऊ लुसलुशीत आतून जाळीदार हलके फुलके टेस्टी असे दहीवडे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही घरी बनवू शकता. अगदी कार्यक्रमात खातो किंवा हॉटेल्समध्ये आचारी पद्धतीने बनवलेले दहीवडे खातो, तसेच दहीवडे तुम्ही घरी बनवू शकता. तर रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघाल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरी दहीवडे बनवू शकता आणि तुमच्या घरी सर्वांना आवडतील सुद्धा. तर इथे वडे बनवण्यासाठी मी 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. त्या म्हणजे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. तुम्ही या ठिकाणी फक्त उडदाची डाळ घेतली तरी चालेल. इथे मी 2 वाट्या उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे. 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मस्त भिजत ठेवलेली आहे. कमीत कमी 4 ते 5 तास भिजत ठेवली तर डाळी व्यवस्थित भिजल्या जातात आणि त्याचं बॅटर सुद्धा छान होतं. भरपूर लोकांना उडदाच्या डाळीचे वडे खाल्ल्यानंतर गॅसेस किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो, म्हणून त्यासोबत थोडी मुगाची डाळ घेतली तर गॅसेसचा त्रास कमी होतो. संपूर्ण डाळ काढून मी चाळणीत नितळत ठेवलेली होती. आता एका मिक्सर जारमध्ये अर्धी डाळ घेतली आणि त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तोडून घातल्यात. सोबत इथे अर्धा चमचा जिरं सुद्धा घातलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर हिरवी मिरची आणि जिरं न घालता सुद्धा प्लेन डाळ पिसून घेऊ शकता, पण मिरची आणि जिरं घातलं तर यामध्ये फ्लेवर छान येतो आणि वड्यांना सुद्धा छान टेस्ट येते. आता यामध्ये पाणी न घालता पल्स मोडवरती बंद चालू करून डाळ आपल्याला ग्राइंड करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे एकही थेंब पाणी न घालता मी डाळ छान ग्राइंड करून घेतलेली आहे. आणि उडदाची डाळ असल्यामुळे अशा प्रकारे ही स्टिकी होते आणि ग्राइंड करायला थोडा वेळ लागतो, पण थांबून थांबून आणि मिक्स करून अशी ग्राइंड केली तर पाणी न घालता सुद्धा छान मस्त अशी डाळ तुम्ही ग्राइंड करून घेऊ शकता. पाणी घालून जर ग्राइंड केलात तर पीठ पातळ होते आणि वडे बनवताना त्याला प्रॉपर शेप देता येत नाही. तर मी ते थोडी थोडी डाळ घेऊन बॅचेसमध्ये ग्राइंड करणार आहे, कारण एकदाच डाळ घेऊन ग्राइंड केली तर ती व्यवस्थित ग्राइंड होत नाही आणि त्यामध्ये बरीच अख्खी डाळ राहते. आता दुसऱ्या बॅचमध्ये राहिलेली डाळ घेतली आणि त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून घातला, म्हणजे आलं सुद्धा व्यवस्थित ग्राइंड केलं जाईल. आणि हे सुद्धा मी पाणी न घालता छान व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेलं आहे. आल्याचा सुद्धा या वड्यांमध्ये खूप छान फ्लेवर येतो, तर नक्की घालून बघा. तर संपूर्ण डाळ इथे ग्राइंड करून झालेली आहे आणि एका बाउलमध्ये मी सेपरेट काढून घेतलेली आहे. आता या तयार केलेल्या डाळीच्या बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान फेटून घ्यायचंय. आता हे वड्याचं बॅटर फेटताना भरपूर हात दुखतात, तर काय करायचं, थांबून थांबून फेटायचं किंवा घरी ज्यांना ज्यांना खायचं आहे त्यांची मदत घ्यायची आणि त्यांना बोलायचं की तुम्हाला खायचं आहे ना, तर तुम्हाला मदत करावी लागेल आणि 2-2 मिनिटं सगळ्यांकडून फेटून घ्यायचं. नाही, तुम्ही पाहिजे तर हाताने सुद्धा फेटू शकता, पण मला या छोट्या स्पॅच्युलाने फेटायला इझी वाटतं. एकाच डायरेक्शनने आपल्याला हे बॅटर फेटून घ्यायचं, म्हणजे यामध्ये एअर बबल्स होतात आणि बॅटर छान हलकं फुलकं होतं. तर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा बॅटर आपल्याला हलकं फुलकं दिसतंय आणि त्याची क्वांटिटी सुद्धा अशी फुलल्यासारखी वाटते. 10 मिनिटं मी छान फेटून घेतलेलं आहे. आता या बॅटरला आपल्याला पाण्यामध्ये घालून बघायचं आहे आणि बॅटर तुम्ही बघू शकता पाण्यावरती असं तरंगतंय, म्हणजे हे बॅटर छान हलकं फुलकं झालेलं आहे. अशा प्रकारे जर बॅटर वरती तरंगत नसेल तर अजून तुम्हाला फेटावं लागेल. आणि अशा प्रकारे फेटून जर आपण दहीवडे बनवले तर यामध्ये आपल्याला अजिबात सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही आणि दहीवडे आपले तेलकट सुद्धा होत नाही. तर बॅटर मी इथे बाजूला ठेवलंय आणि इथे मी एका भांड्यामध्ये, एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. जास्त सुद्धा गरम पाणी घ्यायचं नाही, कोमटपेक्षा थोडंसं किंचित गरम पाणी घ्यायचं आणि यामध्ये सुद्धा चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि 2 चिमूट हिंग घालायचे, म्हणजे वडे आपल्याला वादत नाहीत किंवा गॅसेसचा त्रास होत नाही आणि टेस्ट सुद्धा छान येतो. हे सगळं आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. सोबतच इथे मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. वडे आपल्याला आता डीप फ्राय करायचे आहेत, म्हणून मी जास्त तेल गरम केलेलं आहे. 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवरती तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. जास्त सुद्धा कडक गरम करायचं नाही किंवा कमी सुद्धा गरम करायचं नाही. सुरुवातीला आपल्याला थोडंसं असं बॅटर घालून चेक करून बघायचं आहे. तेलात वडा सोडल्यानंतर अर्ध्या मिनिटात तो वरती येईल असं टेम्परेचर तेलाचं ठेवायचे. यानंतरच बाकीचे वडे आपल्याला अलगद तेलामध्ये घालायचे. वडे घालताना पाण्याचा हात घेतला तर बॅटर हाताला चिकटत नाही आणि प्रॉपर असा शेप देऊ शकतो आपण वड्यांना. तुम्हाला साईज कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही छोटे मोठे वडे तळून घेऊ शकतात. जास्त सुद्धा वडे एकदाच घालायचे नाही.
तुमच्या कढईचा साईज किती आणि किती तेल तुम्ही घेतलेलं आहे त्याचा अंदाज घेऊनच वडे सोडायचे, नाहीतर एकमेकांना चिकटतील आणि मध्येच वडे फुटू शकतात. 1 ते 1.5 मिनिटानंतर वडे असे वरती तरंगायला लागतात. त्यानंतर हलकीशी गॅसची फ्लेम हाय करायची आणि 5 ते 7 मिनिटं वडे छान तळून घ्यायचे. हे वडे फ्राय करायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण यामध्ये आपण उडदाची डाळ सुद्धा वापरलेली आहे आणि जसं मेदू वड्याला फ्राय करायला थोडा जास्त वेळ लागतो, तसंच यांना पण फ्राय करायला वेळ लागतो. आतमधून कच्चे राहू नयेत म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरती ते तळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता हलकासा गोल्डन लालसर कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमधून ते कच्चे राहणार नाहीत आणि खाताना आतमध्ये पिठासारखे वाटणार नाहीत. आता तळून झाल्यानंतर लगेच जे आपण पाणी तयार करून ठेवलेलं होतं त्यामध्ये वडे घालून 10 ते 12 मिनिटं भिजत ठेवायचे. आधीच मी एक बॅच वडे तळून पाण्यात घातले होते, ते बघू शकता किती छान फुललेले आहेत. आता वडे किती सुंदर झालेले आहेत, अगदी स्पॉन्जी झालेले आहेत आणि वड्यांनी असं जास्त पाणी पिआलं तर समजायचं की आतून पीठ छान फ्राय झालेले आहे आणि आतून वडे स्पॉन्जी झालेले आहेत. तर अशा प्रकारे सगळे वडे तळून पाण्यात भिजत ठेवायचे आणि काढून आपल्याला असं पिळून ठेवायचे. तर बाजूला आता आपण इथे दह्याची तयारी करून घेऊया. दही वड्यांसाठी आपल्याला इथं ताजं आणि फ्रेश दही घ्यायचं आहे आणि जास्त सुद्धा आंबट नकोय. मी इथे ग्रीक योगर्ट घेतलेला आहे, कारण माझ्याकडे डब्बा होता. तुम्ही पाहिजे तर घरचं ताजं दही सुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे घरचं दही नसेल तरी चालेल, तुम्ही विकतचं दही घेऊ शकता, पण ते दही आंबट असायला नको किंवा जास्त दिवसाचं नको. अगदी फ्रेश दही आपल्याला दही वड्यांसाठी घ्यायचंय. सर्वात आधी पाणी न घालता दही छान फेटून घ्यायचंय, त्यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं स्मूथ करून घ्यायचंय. नंतरच तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवंय त्यानुसार पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. जास्त सुद्धा पातळ किंवा घट्ट ठेवायचं नाही, मीडियम घट्ट असं दही आपल्याला ठेवायचंय. त्यानंतर आपल्याला इथे चवीप्रमाणे साखर घालायची आणि मीठ घालायचंय. तुम्ही इथे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. गोड हवं असेल तर जास्त घाला. शक्यतो पिठी साखर घातली तर लवकर विरघळली जाते. आता अशा प्रकारे मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून हे दही तुम्ही पाहिजे तर फ्रीजमध्ये ठेवू शकता, जर थंड खायचं असेल, नाहीतर बाहेर ठेवलं तरी चालेल. इथे मी सगळे दही वडे फ्राय करून पाण्यात भिजत ठेवून असे पिळून काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता दही वडे किती स्पॉन्जी झालेले आहेत. जेवढे जास्त दही वडे पाणी पितील तेवढं समजायचं की वडे छान आतून फ्राय झालेले आहेत आणि व्यवस्थित जाडीदार झालेले आहेत. दही वड्यांसाठी मी इथे चिंचगुळाची गोड चटणी आणि हिरवी चटणी आधीच रेडी करून ठेवलेली होती. तुम्हाला जर चटण्यांच्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी त्या रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. इथे आपले सगळे साहित्य रेडी झालेले आहेत. चला तर पटकन दही वड्याची प्लेटिंग करूया. मी इथे दही वडे सर्व करण्यासाठी अशा पेपर प्लेट्स घेतलेल्या आहेत, जशा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. अशा पेपर प्लेटमध्ये खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि आपल्याला बाहेर खातोय असाच फील येतोय. सर्वात आधी प्लेटमध्ये दही वडे ठेवायचे आणि त्यावरती तयार केलेलं दही घालायचे. दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. घरी बनवलेल्या दही वड्याची मजा काही वेगळीच असते आणि आपण पोट भरून मन भरून घरी खाऊ शकतो. बाहेर किती खाल्लं तरी आपलं मन भरत नाही आणि पोट सुद्धा भरत नाही. दही घातल्यानंतर मी त्यावरती जिरा पावडर आणि मिरची पावडर मिक्स करून घातलेलं आहे. यानंतर तयार केलेली हिरवी चटणी घातलेली आहे. हिरवी चटणी जरा चटपटीतच बनवायची, तेव्हाच दही वड्यांमध्ये खायला टेस्ट येतो. वरून आता चिंचगुळाची गोड चटणी घातली. चटण्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला गार्निशिंग करू शकता. दही वडे बनवले होते त्यावेळी आमच्या घरात डाळिंब होते, म्हणून मी ते डाळिंबाचा गार्निशिंगसाठी वापर केलेला आहे. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते बारीक पिवळी नायलॉन शेव येते प्लेन, ती वापरली तरी चालेल. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी कमी खर्चामध्ये घरच्याच साहित्यामध्ये दही वडे बनवू शकता आणि अगदी पूर्ण फॅमिली सहित पोट भरून आणि मन भरून खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आणि आजची रेसिपी आवडली तर लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.